कोकाटेंना तुर्तास तरी जेलमध्ये जावं लागणार नाही। माणिकराव कोकाटे यांना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालेला आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची अटक तुर्तास तरी टळलेली आहे। माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाकडून हा दिलासा। एकूणच कोर्टाचा काय निकाल आहे ते आपण आपल्या प्रतिनिधीकडून जाणून घेणार आहोत। माणिकराव कोकाटे यांना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालेला आहे। तर कोकाटे यांची अटक त्यामुळे टळली, तर 1 लाखांच्या जात मुचलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर झालाय। त्यामुळे तुर्तास तरी माणिकराव कोकाटे यांना जेलमध्ये जावं लागणार नाही। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, कोर्टाचा नक्की निकाल काय? नक्कीच निखिल, आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवरती तब्बल 1.5 तासांहून अधिक युक्तिवाद जो आहे तो न्यायमूर्ती लड्डा संकटातून पूर्णपणे बाहेर येतो। एका बाजूला कोकाटेंचं मंत्री गेलेलं आहे, आता मंत्रिपद गेलं होतं। आता या संदर्भामध्ये पक्ष म्हणून काय विचार केला जातोय, कारण की अशा स्वरूपामध्ये आता प्रदेशाध्यक्षांचंही मत होतं की कोर्टाचा निकाल काय येतो त्यावर आम्ही डिसाईड करतो। बघा, त्यांचं मंत्रिपद देणं, मंत्रिपदाचं काय, ते परत त्यांचं पुनर्स्थापन कसं करणं, ह्याचे सर्वस्व अधिकार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना। पहिलं आमचं तर होतं की आमची माणसं ह्याच्यातून बाहेर पडली पाहिजेत, न्यायालयीन लढ्यातून सुखरूप बाहेर पडली पाहिजेत। आणि आम्हाला आनंद आहे की त्यांना ह्या प्रकरणामधून न्यायव्यवस्थेनं आमची बाजू ऐकल्याच्या नंतर तिथं जामीन त्या ठिकाणी दिलेला आहे। खालच्या 2 कोर्टामध्ये जो निकाल आला होता अटक टळलेली आहे, स्थगिती नाहीये त्यांच्या शिक्षेला। नाही, अजूनही याच्यामध्ये काही जी बाजू असते ते मांडू, सुप्रीम कोर्टामध्ये मांडू, आणि मला पूर्ण विश्वास आहे की त्या प्रकरणामध्ये कोकाटे साहेबाला न्याय नक्की भेटेल। परंतु असं या ठिकाणी दिसतंय की त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे कदाचित त्यांचा जामीन जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। त्यांच्या शिक्षेला स्थगिती अजून मिळालेली नसल्यामुळे म्हणजे त्यांच्या डोक्यावर अजूनही टांगती तलवार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। नक्कीच आता एका दिवसामध्ये माननीय कोर्टाने आमची बाजू ऐकली, त्याच्यावरती आज जामीन दिलेला आहे, आणि बाकीची जी पुढची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या आम्ही आमची बाजू मांडू। त्या ठिकाणी आमची बाजू ऐकल्याच्या नंतर मला विश्वास आहे की त्या ठिकाणी कोकाटे साहेब या संकटातून पूर्णपणे बाहेर येतील। तर ही प्रतिक्रिया होती राष्ट्रवादीची सूरज चव्हाण यांची ही प्रतिक्रिया। तर माणिकराव कोकाटे यांना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालेला आहे। तर कोकाटे यांच्या संदर्भात अधिक अपडेट्स घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, जामीन मंजूर झालेला आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच श्रुती, आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांनी जी हायकोर्टात याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेवरती तब्बल 1.5 तासांहून अधिक युक्तिवाद जो आहे तो न्यायमूर्ती लड्डा यांच्या समोर झाला। आणि या सगळ्या युक्तिवादानंतर खरं तर न्यायमूर्ती लड्डा यांनी निकाल वाचनामध्ये या सगळ्या प्रकरणावरती अंतिम निर्णय देताना सांगितलं की 1 लाखांच्या जात मुचलक्यावरती माणिकराव कोकाटे यांचा जामीन जो आहे तो मंजूर करण्यात येतोय, परंतु शिक्षा त्यांची मात्र अद्याप कायम ठेवण्यात आली असल्याचं या सगळ्या अंतिम निकाल वाचनात सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी शाबूत राहणार की जाणार हा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळतोय। संपूर्ण याचिका जी आहे ती न्यायमूर्ती लड्डा यांनी ऐकून घेतलेली आहे। न्यायमूर्ती लड्डा यांच्या समोर सरकारी वकील, त्याचसोबतच माणिकराव कोकाटे यांच्या वतीने युक्तिवाद करणारे वकील रवींद्र कदम आणि अनिकेत निकम यांची बाजू, आणि त्याचसोबतच या सगळ्या माणिकराव कोकाटे यांनी जी याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेमध्ये हस्तक्षेप याचिका देखील दाखल झालेली होत्या। त्या हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचे युक्तिवाद देखील न्यायमूर्ती लड्डा यांनी ऐकून घेतलेले आहेत। आणि या संपूर्ण 1.5 ते 2 तासाच्या संपूर्ण या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती लड्डा यांनी या सगळ्या प्रकरणात निकाल देताना असं म्हटलं की माणिकराव कोकाटे यांची जी 2 वर्षाची शिक्षा आहे त्याला मात्र कुठेतरी दिलासा दिलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, कारण की माणिकराव कोकाटे हे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये ऍडमिट आहेत। त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावरती आज एंजिओग्राफी झालेली आहे, आणि त्याचसोबतच माणिकराव कोकाटे यांच्यावरती एंजिओप्लास्टी होणार असल्याचा एक मेडिकल रिपोर्ट जो आहे तो आज कोर्टामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडनं दाखल करण्यात आलेला होता। या सगळ्या मेडिकल बाबींवरतून खरं तर माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता दिलासा जो आहे तो कोर्टाने दिलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावरती खरं तर त्यांना जामीन जो आहे तो मंजूर केलेला आहे। त्यांची शिक्षा मात्र सध्या कायम ठेवलेली असल्याचं
असल्याचं पाहायला मिळतं। या सगळ्या प्रकरणामध्ये आता जे वकील आहेत, सरकारी जे माणिकराव कोकाटे यांचे वकील आहेत, ते आपले मुद्दे जे आहेत ते या संदर्भात व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यांनी जे ऍप्लिकेशन त्यांचं जे कन्व्हिक्शन आहे, स्टे ऑन कन्व्हिक्शन हा रिजेक्ट झालेला आहे आणि फक्त बेल दिलेली आहे आणि स्पष्टीकरण दिलेलं आहे। ज्या पद्धतीने खरं तर एक मोठा दिलासा म्हणता येणार नाहीये, कारण की शिक्षा कायम ठेवलेली पाहायला मिळते, त्यामुळे कुठेतरी अटक जरी टळली असली तरी आमदारकी राहील की नाही? आमदारकी आता राहणार नाही, आणि कारण की बेल जरी मिटली असेल तरी सुद्धा कन्व्हिक्शन काय झालं रिव्हिजन ऍप्लिकेशन मध्ये 2 IA फाईल झाले होते, त्याच्यामध्ये जो स्टे ऑन कन्व्हिक्शन आहे हायकोर्टने रिजेक्ट केलेला आहे, फक्त सस्पेन्शन अलाव केली आहे आणि बेल ग्रांट केलेला आहे। म्हणून जे कन्व्हिक्शन जे अपिलेट कोर्टने जे ठरवलेलं होतं ते अजूनही वैद्यकीय जो अहवाल आहे मांडण्यात आला, दुसरीकडे एन्जिओग्राफी झाली अशा हे बघा, थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला, त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाहीये आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे, पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे। थोडक्यात 1 लाखाचा जामीन दिलेला आहे, 1 लाखाच्या जामिनावरती अटकेला स्थगिती कोणत्या आधारावरती नाही, जे काही आर्ग्युमेंट्स तिथे केलेत आणि जे एव्हिडन्स त्यांनी दाखवले त्याच्यात काही शॉर्टकमिंग्स वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरच त्यांनी बेल दिली आहे, पण कन्व्हिक्शन जी आहे ती अजूनही कोर्टाने त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की खालच्या कोर्टाने जे निर्णय दिलाय तो चुकीचा आहे, असं काही हायकोर्टातून आलेलं नाही आहे। अजून तारीख आलेली सुप्रीम कोर्टात जायचं की नाही हा निर्णय आम्ही अजून घेतोय। मात्र तुम्हाला वाटत होतं की अटक होईल अशा पद्धतीने अटक होणार होतं असं तुम्हाला वाटत होतं, मात्र अटक होणार नाहीये, त्यामुळे हिंदीमध्ये सांगते कि जो अपीलेट नासिक सेशन कोर्ट ने जो 12 तारीख को जो निर्णय दिया था और बोला था कि जो कन्विक्शन है वो अपहेल किया था, वो चैलेंज हाईकोर्ट में हुआ था। हाईकोर्ट में जो स्टे ऑन कन्विक्शन का एप्लीकेशन है वो रिजेक्ट कर दिया गया है और जो बेल है वो ग्रांट किया है और सस्पेंशन ऑफ सेंटेंस जो 2 साल की सजा थी उसके ऊपर स्टे दिया है। अभी तक इतना ही हुआ है। नाशिक कोर्टाने जे NBW वॉरंट जारी केलेला आहे हा, त्याच्यावर आता स्टे आहे। आता ते अरेस्ट होऊ शकत आमदारकी ही जाणार, आमदारकी राहू शकणार नाही कन्सिडरिंग आजच्या ज्या कोर्टाने निर्णय दिलेला आहे। ऍडव्होकेट श्रद्धा डुबे पाटील बथीजा, डुबे पाटील आमदारकीच्या संदर्भात काय माणिकराव कोकाटे यांची आमदारकी ऍडव्होकेट श्रद्धा डुबे पाटील श्रद्धा दुबे पाटील या वकील होत्या, त्यांनी जी माहिती दिलेली आहे तर आमदारकीचा निर्णय आमचा नाही, विधानसभा अध्यक्षांचा असं हायकोर्टानं म्हटलंय। त्यांच्या अटकेला त्या ठिकाणी अटक टळलेली आहे, मात्र शिक्षेला त्यांच्या स्थगिती देण्यात आलेली नाहीये, त्यांची शिक्षा कायम आहे, त्यांची अटक टळलेली आहे, जामीन त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे, मात्र आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा आहे, आमचा नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे। कोकाटेंना 1 लाखाचा जामीन मंजूर झालेला आहे, त्यांची अटक तूर्तास टळली आहे, त्यांची जेलबारी टळली आहे। कोकाटेंच्या संदर्भात महत्वाची बातमी, कोकाटे यांची आमदारकी जाणार नाही असं त्यांच्या वकिलांनी म्हटलंय। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती नाही, फक्त जामीन मंजूर करण्यात आलेला आहे।